बातमीपत्राला सुरुवात करूया। जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पारोळा तालुक्यातील बोरी धरण अवघ्या 2 ते 3 तासात 100% भरलं असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। प्रशासनाने धरणाचे सर्व 14 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून 16,850 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। जळगावच्या पारोळा या ठिकाणी असलेल्या बोरी डॅम प्रकल्प मध्यम जे प्रकल्प आहे तामसवाडी धरण ते कालपर्यंत या ठिकाणी फक्त मृग साठा शिल्लक होता। मात्र सकाळी 9 वाजता 30% आणि आता 100% साठा या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी असलेले संपूर्णतः 14 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला। 2 दिवसांचा रेड अलर्ट या ठिकाणी जळगाव जिल्हावासियांना प्रशासनाने दिला होता। त्याच अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणचं पारोळा तालुक्यात असलेलं बोरी प्रकल्पाचं तामसवाडी धरण हे 100% भरलेलं आहे। एकीकडे शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा समाधान या ठिकाणी व्यक्त झालं असतं तरी मात्र परिसरात असलेले काही या धरणाच्या परिसरातील नदी नाल्याच्या परिसरात असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। मात्र असं असतं तरी आज सकाळी ज्या पद्धतीने 30% साठा या ठिकाणी होता तर आता तोच साठा 100% होऊन या ठिकाणचे 14 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी या धरणाचे अधिकारी आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल? कालपर्यंत या ठिकाणी फक्त मृग साठा शिल्लक होता, सकाळी 30% आणि आता 100% हे संपूर्णतः धरण भरलेलं आहे। काय सांगाल याबद्दल? काल धरणाचा साठा मृत साठाच असला तरी काल रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसाने धरणाच्या बुरुज क्षेत्रापासून तर धरणात ज्या नाल्यांची आवक येते त्या झालेल्या पावसामुळे अचानक नदीची पाणी पातळी वाढली व त्यानंतर आपण दुपारी गेट उघडून टप्प्याटप्प्याने आपण गेट उघडण्यात आले व येणाऱ्या पाण्याचा जो येवा आहे तो आपण कंट्रोल केलेला आहे। मात्र असं असलं तरी प्रशासनाच्या वतीने परिसरातील गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने आता हे पाणी चंद्रपूर शहरात शिरण्यास सुरुवात झालेली आहे। वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे कालपासूनच वर्धा नदीच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि याचा फटका आता चंद्रपूर शहराला बसलाय। पहाटेपासूनच नदीच्या शेजारी असलेल्या रहिवासी भागात हे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। प्रशासनाने काल रात्रीच खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं होतं। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली तरी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। शहराच्या अनेक भागात जे आहे ते पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। आपण ज्या भागात आहोत तो रहिमतनगर भाग आहे। त्या रहिमतनगर भागात जवळपास 70 ते 80 घरं पाण्याखाली गेलेली आहेत। प्रशासनाने रात्रीच ही सगळ्या प्रसंगावर बघून रेस्क्यू ऑपरेशन राबवला। जवळपास 40 घरांना रेस्क्यू करण्यात आला। पण जे वरवट असो, सहारा पार्क असो आणि रहिमतनगर आणि बरेच लोक त्या ठिकाणी अडकले होते। यासोबतच महत्त्वाचं म्हणजे जे सखल भाग आहे, जे झरपट किंवा इरई या नदीच्या जवळ असलेले जे गाव आहेत ते त्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। वर्धा नदी जी आहे यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालेलं आहे, त्यामुळे वर्धा नदी दुथडी बनून वाहत आहे आणि त्याचा बॅकवॉटर जे आहे तो असल्यामुळे झरपट आणि इरई ह्या दोन्ही ठिकाणी जे आहे ते पूर परिस्थिती निर्माण झालेली। यासोबतच कालच इरई धरणाचे दरवाजे खोलण्यासाठी संदर्भातला सूचना देण्यात आली होती, परंतु सध्या तरी आतापर्यंत कोणतीही सूचना आली नाही कुठं। त्याच्यामुळे हे जे संकट आहे याच्यामध्ये कोणतीही भर पडली नाही, परंतु जर इरई धरणाचे दार जे उघडण्यात आले तर एक मोठं संकट निर्माण होते। सध्या पावसाने विश्रांती घेतली तरी एक पूर परिस्थिती आहे। या ठिकाणचे जे प्रशासन आहे ते रेस्क्यू करण्याचं काम करतात। यासोबत या ठिकाणी रेस्क्यू केलेल्या लोकांना शाळेत जे आहे त्या वेगवेगळ्या शाळेत ठेवण्यात आलेले आहे। हैदर शेख, न्यूज मराठी, चंद्रपूर। सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा हा 90 TMCवर पोहोचलेला आहे। मध्यरात्री 12 वाजता धरणाचे वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडून सुमारे 23,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। जिल्ह्यातील 6 धरणातूनही नदीपात्रात पाणी सोडलं जात असून कराड येथील कृष्णामाई घाटाच्या पायऱ्यांवर पाणी आलेलं आहे। सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील 3 दिवस येलो अलर्ट दिलेला आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोयना धरण असेल किंवा अन्य 5 धरणे एकूण 6 धरणातून
सध्या पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सुरू आहे आणि कोयना धरणातून जो रात्री 12 वाजता 3 फुटांनी दरवाजे उचलण्यात आलेले आहेत सर्व, आणि त्यातून 23,520 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळते. कराड शहरातील वीर मारुतीचं जे मंदिर आहे ते सुद्धा आता बुडण्याच्या परिस्थितीत आहे. दुसरं म्हणजे कराड शहराजवळील जो कृष्णाबाई घाट आहे त्या कृष्णाबाई घाटाला पायऱ्यांना पाणी लागलेलं आहे आणि ते पाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत सातारा जिल्ह्यातील 6 धरणामधून पाणी सोडलेलं आहे. त्यामध्ये धोम धरण, कनेर धरण, उरमोडी धरण, तारळी धरण या सर्व धरणामधून पाणी सोडलेलं आहे. उत्तरामांड धरणातून पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळत आहे. सध्या कोयना धरणामध्ये आज सकाळी जो आकडेवारी आले त्यानुसार 90 TMC पाणीसाठा धरणामध्ये साठलेला आहे आणि नवजा परिसरामध्ये आणि कोयना परिसरामध्ये गेल्या 24 तासात 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे. पश्चिम घाट परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वारंवार वाढवला जात आहे आणि त्याचा फटका आता नदीकाठच्या गावांना बसताना पाहायला मिळत आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या 3 नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. 3 राष्ट्रीय महामार्गासह काही गावांना तालुका जिल्हा मुख्यालय जोडणारे मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहेत. तेलंगणामधून महाराष्ट्रातल्या हद्दीतल्या सिरोंचा तालुक्यातून छत्तीसगडकडे जाणारा 3 राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सोमनपल्लीजवळ इंद्रावती नदीच्या पुरामुळे 3 दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. मोठ्या संख्येत वाहनांच्या तिथे रांगा लागलेल्या आहेत. वारंवार प्रत्येक पावसाळ्यात पुरामुळे हा मार्ग बंद पडत असल्यानं नव्या पुलाचं बांधकाम करण्यात आलं. मात्र चुकीच्या पद्धतीच्या पुलाच्या बांधकामामुळे ही परिस्थिती अद्यापही कायम असून राष्ट्रीय महामार्ग बंद असलेल्या ठिकाणाहून याचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूर याचा कहर सुरू आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका वाहतुकीला बसत आहे. 4 राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेले आहेत आणि इतर गावांना तालुका मुख्यालयाशी जोडणारे आणि जिल्हा मुख्यालयाशी जोडणारे. मी सध्या तुम्हाला दाखवतो हे चित्र. हा सोमनपल्ली लगतचा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा सिरोंचावरून थेट तेलंगणाकडून येणारा, तेलंगणावरून वाया सिरोंचा महाराष्ट्रातल्या हद्दीतून छत्तीसगडकडे, बिजापूर, जगदलपूरकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग 3 दिवस झाले पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. इथं हा जो परिसर आहे आपण बघू शकता, हे इंद्रावती नदीचं पाणी आहे. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे इंद्रावती नदीचं संपूर्ण जो बॅकवॉटर आहे ते या भागाला येतं आणि असरलीपासून ते सोमनपल्ली सोमनूरपर्यंतचा हा जो संपूर्ण परिसर आहे या भागात पाणीच पाणी आहे. आणि हा पूर्ण राष्ट्रीय महामार्ग समोर तुम्हाला मी झूम केलं तर दाखवतो. तो पूल आहे, तो मोठा पूल बांधण्यात आलेला होता. मात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या पुलाचं बांधकाम झालं. कारण दरवर्षी पाण्याखाली हा रस्ता जातो आणि तो तिथला पूल पाण्याखाली जातो म्हणून मोठा पूल बांधायचं ठरलं होतं. मात्र त्याचं डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्या करोडो रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा ज्या पुलाचं बांधकाम जे झालेलं आहे चुकीच्या पद्धतीने झालं आहे. परिणामी ही परिस्थिती दरवर्षी इथं पाहायला मिळते. आता या ठिकाणी जी आहे एक कार तुम्हाला दाखवतो. एक कार सध्या उभी आहे आणि इथं एक गर्भवती महिलासुद्धा आहे. तिला लगतचं गाव आहे, आपलं गाव गाठायचं आहे. मात्र ती महिला आता त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण हा रस्ता बंद असल्यामुळे ही परिस्थिती आहे. त्या छत्रीखाली गर्भवती महिला 10 दिवसाची बाळंतीण महिला आहे. ती आता या ठिकाणी पलीकडं जर बोट आली तर त्या बोटच्या माध्यमातून इथं जे पाणी थांबलेलं आहे त्याच्या पलीकडे तिचं गाव आहे, तिथं तिला जायचं आहे. मात्र ती सध्या जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे. कारण हा जोपर्यंत पाणी पूर ओसरणार आहे. विचारूया आपण, कुठून आले भाऊ तुम्ही? कुठं झाले तुम्ही? आता सोमनपल्ली. हे गाव कुठं आहे तुमचं? इथं लगतचंच गाव आहे ना? 3 किलोमीटर आहे. हां. तर तुम्ही किती वाजता आले इथं? इथं आम्ही 3 वाजता. 3 वाजता आले. मग आता तिकडे कसं जाणार तुम्ही? आता पटवारला फोन केलं होतं, हां. ते बोट घेऊन येतं मला ते. पटवारीला बोलवले आहे. बोट आल्यानंतर त्या बोटीतून ते इथं जाणार आहेत. मात्र वेगळे जे प्रवासी आहेत त्यांचे ट्रकमधले काही बसेस थांबलेले आहे. हे सगळे आता 3 दिवसापासून याच भागात आहे. आपण बघू शकतो
ही 10 दिवसांची बाळंतीण महिला आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे आता तिला घरी जाण्यासाठी इथून बोटीतून आपला प्रवास करावा लागणार आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यातले 20पेक्षा जास्त मार्ग बंद अवस्थेत आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळत आहे. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली. पुढची बातमी पाहूयात. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील सर्व्हिस रोडवरील बोगद्याजवळ पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. भुयारी गटार व्यवस्था नसल्यानं दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून सर्व्हिस रोडला तळ्याचं स्वरूप आलंय. टोलची नियमित वसुली होत असतानाही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिलेला आहे. तरसोद या ठिकाणी या परिसरामध्ये जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या खाली जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि वाहनधारकांना मोठी अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने या ठिकाणी महामार्ग सुरळीत करण्यात आला. मात्र या ठिकाणच्या जर विचार केला तर नशिराबाद परिसरामधील तरसोद ज्या बोगदा आहे त्या बोगद्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असतं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनधारकांना या ठिकाणी ये वाहने काढताना कसरत देखील करावी लागत असते. त्याचमुळे काल या ठिकाणी रात्रीच्या वेळेस नशिराबाद परिसरातील लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील यांनी टोल नाका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थेट टोल नाका या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर कुठेतरी यावर मार्ग निघेल या आशेने या ठिकाणी टोल नाका पुन्हा सुरळीत करण्यात आला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नशिराबादकर नागरिक असतील किंवा वाहनधारक या मोठ्या अडचणीला सामना करतात. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलावासारखं पाणी या ठिकाणी साचत असतं आणि वाहनधारकांना जे आहे ती मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने रस्ता बांधण्यात आला, मात्र या ठिकाणी कुठलीच भुयारी गटर सोडण्यात आली नाही. त्याचमुळे मोठा अडचणीचा सामना जो आहे तो वाहनधारक असतील किंवा पादचारी जे आहेत त्यांना करावा लागतो. पुढची बातमी पाहूयात. उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 1 लाखाचा विसर्ग अद्यापही सुरू आहे आणि हाच विसर्ग काल रात्री उशिरापर्यंत 1.5 लाखांपर्यंत होता. मात्र वीर धरणातील विसर्ग पहाटेपासून 63,000वरून 33,000वर आणण्यात आलेला आहे, तर उजनीतील विसर्ग 81,000वरून 71,000वर आणण्यात आलेला आहे. भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनीमध्ये मात्र 88,000 क्युसेकचा विसर्ग प्रवाहित होतोय. त्यामुळे पंढरपुरात भीमा दुथडी भरून वाहते. आज दुपारनंतर भीमा नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्याने आता परत एकदा पंढरपूरला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तब्बल 1,44,000 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये सोडण्यात आल्याने आता चंद्रभागा दुसऱ्यांदा दुथडी होऊन वाहत आहे. आपण पाहू शकता की जो बंधारा होता तो बंधाराही पाण्याखाली गेलेला आहे आणि ब्रिटिशकालीन दगडी पूल ही पाण्याखाली गेलेला आहे. नदी पात्रातील पुंडलिक रायाच्या मंदिरासहित ज्या मंदिरं आणि समाधी मंदिरं आहेत ते पाण्याखाली गेलेली आहेत आणि पंढरपूरमध्ये दुसऱ्यांदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या कारणाने स्वतः नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके आणि नगर परिषद प्रशासन सर्व सतर्कतेचा इशारा दिल्या कारणाने जे सखल भाग आहे त्यामध्ये अंबाबाई पटांगण येथील व्यासनारायण झोपडपट्टी असेल आणि इतर जे सखल भागात आहेत तिथे त्यांनी भेट दिलेली आहे आणि पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या सूचना दिल्या आहेत. एकंदरीत जो भीमा नदी मध्ये जो 60,000 क्युसेकचा सद्यस्थितीमध्ये आता जो विसर्ग आहे तो वाढून जो वाढलेला विसर्ग आहे त्याचं पाणी आल्याने मात्र ज्या सखल भागात पाणी येऊ शकतं त्या दृष्टिकोनातून प्रशासन ऍक्शन मोडवर आहे आणि पंढरपूरमध्ये या मोसमात दुसऱ्यांदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली. पुढील पावसाच्या एकंदरीत हजेरीवर पुढची परिस्थिती निर्माण झाली असली तरी मात्र आता सध्या 1.5 लाखाच्या वर जो आहे तो विसर्ग आहे 1.5 लाखापर्यंतचा
आणि त्याच्यामुळे परत एकदा ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर. बीड जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडवणारी कारवाई झालेली आहे. वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सध्या सुरू असल्याचं कळतंय. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विद्यार्थी सेनेला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान राज ठाकरे आता काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विद्यार्थी सेनेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबईमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीत जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात. तिकडे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अनेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं धरणाची पाणी पातळी वाढली असून धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरपर्यंत उघडण्यात आले. धरणातून सुमारे 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पाऊस ओसरल्यानंतर सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीच्या काठावर आकाशात उमटलेल्या सप्तरंगी इंद्रधनुष्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पुराच्या संकटातही निसर्गानं उधळलेल्या या मनमोहक दृश्याला कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गासह संततधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी ही पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे वाळवा आणि पलूस तालुक्यांना जोडणारा नागठाणे शिरगाव बंधारा दुसऱ्यांदा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्या असून त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. वाळवा शिरगाव दरम्यान नव्यानं उभारण्यात आलेला पूल सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झालाय आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणे नागरिकांची मोठी गैरसोय टळली आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या नियमांमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. केंद्र सरकारनं आजपासून 12 सागरी मैलांपलीकडील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी दिलेली आहे. मात्र या निर्णयाचा लाभ रत्नागिरीतील केवळ 365 परवानाधारक मच्छीमारांनाच मिळणार आहे. राज्य सरकारनं 12 सागरी मैलांच्या आत मासेमारीवरील बंदी 15 ऑगस्टपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे एकाच समुद्रासाठी 2 वेगवेगळे नियम लागू झाल्यानं पारंपरिक मच्छीमारांमध्ये संताप आणि संभ्रम निर्माण झालाय. याचा फायदा बाहेरील राज्यांमधील मोठ्या नौकांना होणार तर स्थानिक मच्छीमारांचं नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारचे नियम एक समान कधी होणार असा सवाल आता कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांकडून उपस्थित केला जातोय. वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्यानं धानोरा पिपरी परिसरात शेतात काम करणारे 3 जण पुराच्या पाण्यात अडकले होते. पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यानं त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू केलं. सुमारे रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास पथकानं 3 जणांची सुखरूप सुटका केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक नदी नाल्यांना पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना फटका बसला। भारतीय हवामान खात्यानं पुढील 12 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे नारळी नदीला मोठा पूर आलेला आहे। या पुराचा बहाळ, कुंजर, कळमडू, पोहरा आणि खेडगाव परिसराला मोठा फटका बसलाय। पुराच्या पाण्यामुळे केळीच्या फळबागांसह उभी पिकं पाण्याखाली गेली असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही ठिकाणी गुरढोरं देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। बहाळ गावात एक घर कोसळून संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय, तसंच गटारी तुंबल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पूर ओसरल्यानंतर प्रशासनानं नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याचं काम सुरू केलंय। तसंच बाधित शेतकरी आणि नागरिकांनी शासनानं तातडीनं आर्थिक मदत आणि भरपाई जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका चाळीसगाव तालुक्याला बसलाय। कळमडू गावासह परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे 200 ते 300 शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतजमिनी देखील खरडून वाहून गेल्या। यंदा पावसाअभावी मोठ्या कष्टानं उभी केलेली पिकं काही क्षणात उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्यानं पुढील हंगामात शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली हरिपुरा आणि वडवी ही दोन्ही धरणं तुडुंब भरली असून हे दोन्ही धरण ओव्हरफ्लो झालेले आहेत। त्यामुळे परिसरातील सिंचनासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला आहे। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिलेली आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सांडव्यावरून 41,733 क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेक असा एकूण 42,833 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात करण्यात येणार आहे। या वाढीव विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नीरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात उतरू नये, तसंच जनावरं, शेतीची अवजारं आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। भीमा आणि नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला महापुराचा धोका निर्माण झालाय। पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून 81,600 क्युसेक तर वीर धरणातून 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नरसिंहपूर येथील भीमा नीरा संगमावर सुमारे 1.5 लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तब्बल 1,146 मिलीमीटर तर नीरा खोऱ्यात 374 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भीमा खोऱ्यातील 20 प्रमुख धरणांपैकी 16 धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून या धरणातून एकूण 1,53,711 क्युसेक पाणी भीमा आणि तिच्या उपनद्यांमध्ये सोडलं जाते। त्यामुळे दौंड मार्गे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात सकाळपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवडी गावाजवळील गिरणा नदीवरील जामदा डाव्या कालव्याचा मातीचा भराव वाहून गेलाय। त्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून परिसरातील शेतांमध्ये शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। तसंच एरंडोल येवला राज्यमार्गावरील वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय। घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून भरावाची दुरुस्ती करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात अंजनी धरण 100% भरल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे अंजनी नदीला पूर आला असून एरंडोल शहरासह अनेक सखल भाग जलमय झालेत। काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून
अनेक रस्तेही पाण्याखाली गेलेत। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी तरसोद बायपासला बसलाय। बायपासवरील 2 उड्डाणपुलांजवळ भराव खचल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तातडीनं बंद करण्यात आली आहे। सर्व वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेत। घटनास्थळी प्रशासनानं पाहणी केली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची टीम दिल्लीहून दाखल होणार आहे। दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत बायपास बंदच राहणार आहे। जळगाव शहरात अवघ्या 20 तासात 196 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। बिबानगर, सुप्रीम कॉलनी, लक्ष्मीनगर, नारायणनगर, सदाशिवनगर, पिंपराळा आणि हुडको परिसरासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। दरम्यान काही भागात वीज पुरवठा खंडित झालाय। तातडीनं पालिकेनं पाण्याचा निचरा करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून जात होता। दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उडी घेत तरुणाला बाहेर काढलं। पुराचा प्रवाह प्रचंड असल्यानं इतर कोणतंही वाहन जाऊ शकत नव्हतं आणि त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी प्रसंगावधान राखत जेसीबीच्या सहाय्यानं तरुणाला रुग्णालयात दाखल केलं। कन्नड तालुक्यातील सावरगाव इथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला या पावसाळ्यात पहिल्यांदाच महापूर आलाय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यानं दोन्ही काठावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली। सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नसून परिसरात पावसाचा जोर कायम आहे। आता एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतून एक अत्यंत महत्त्वाची आणि राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे। मनपातील तब्बल 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। प्रशासनानं या नगरसेवकांना काणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। यामध्ये सत्ताधारी भाजपच्या 7 आणि MIMच्या 16 नगरसेवकांचा समावेश आहे। पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनानं ही कारवाई सुरू केली आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार बेकायदा बांधकाम, सरकारी जागेवरील अतिक्रमण किंवा 200 पेक्षा जास्त अपत्य या कारणावरून नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। या तक्रारींची विविध विभागांकडून पडताळणी केल्यानंतरच प्रशासनानं या नोटिसा पाठवलेल्या आहेत। नोटीस मिळालेल्या नगरसेवकांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे। तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात यावर रीतसर सुनावणी पार पडणार आहे। यात समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रशासनाकडून एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकतो आणि या कारवाईमुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, तुम्ही सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी खळबळ या खरं तर या संपूर्ण नोटीसमुळे पाहायला मिळते। कारण यामध्ये सत्ताधारी जे भाजप आहे त्या भाजपच्या 7 नगरसेवकांचा समावेश आहे, तर 16 नगरसेवक हे MIMचे आहे। खरं तर ही सुरुवात झाली होती निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता, त्यानंतर मतीन पटेलचं घर पाडण्यात आलं होतं। तो एक वेगळी बाजू होती की अतिक्रमण होतं, पण त्यानंतर आता जे पराभूत नगरसेवक झालेले आहे, जे निवडणुकीमध्ये उभे होते आणि जे पराभूत झाले त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत महानगरपालिकेकडे की हे 23 नगरसेवक आहेत ज्यांचे अतिक्रमण आहे, परत 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, सरकारी जागेवर ते अतिक्रमण आहे किंवा जे अडचणीत येऊ शकतात असे काहींचे व्यवसाय आहे। अशा वेळेस या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं या तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या होत्या आणि त्यावरून मनपा आयुक्तांनी आता या 23 नगरसेवकांना नोटीस काढलेल्या आहेत की तुम्ही नक्की त्या अतिक्रमणाबद्दल असेल किंवा मग 2
पेक्षा जास्त अपत्य असेल याबद्दल तुम्ही खुलासा करावा. 18 तारखेचा वेळ देण्यात आलेला आहे, 18 ऑगस्टचा. 18 ऑगस्टला 3 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या सभागृहात स्वतः हजर राहून तुम्हाला याचे पुराव्यासह उत्तरं द्यावी लागतील आणि जर ते उत्तरं पुराव्यासह तुम्ही देऊ शकले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते असं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलंय. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपलाच महानगरपालिकेत दणका बसेल का? आणि एमआयएमचे तब्बल 16 नगरसेवक आहे. म्हणजे जर विचार केला तर एमआयएमचं जवळपास निम्मी संख्या आहे जे नगरसेवक अपात्र होऊ शकतात. त्यामुळं आता या नोटीसला हे नगरसेवक काय उत्तर देतात आणि पुराव्यासह हजर राहून आयुक्तांना कशा पद्धतीचे पुरावे सादर करतात हे देखील पाहावं लागेल. तुर्तास तरी असं म्हणावं लागेल की या बातमीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल किंवा जिल्ह्याचं राजकारण असेल ढवळून निघणार. ठीक आहे, अविनाश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.